सर्वप्रथम मी सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे यांना सांगू इच्छितो की आता महामंडळाच्या ताफ्यामध्ये खाजगी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर एकही कामगार नाहीये. जे कॉन्ट्रॅक्टवर आपण नेमले होते ते फक्त त्या कोरोना काळामध्ये नेमले होते. आता आपण ह्या नवीन ज्या बसेस घेतोय त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर काही तात्पुरत्या स्वरूपात आम्ही कामगार घेणार आहोत. परंतु आम्ही अटी व शर्ती पण अशा त्या ठिकाणी टाकणार आहोत जेणेकरून नवीन भरती प्रक्रिया चालू होत असताना हे जे कॉन्ट्रॅक्टवाले जे कामगार आहेत, कारण आपल्यालाही कल्पना, आपण कामगार नेते म्हणून काम करताय, मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, मलाही कल्पना आहे की आपले पत्र घ्यायला वगैरे विचार सर्वसामान्य गोरगरीब जनता आपल्याकडे येते, आपण पत्र देतो, त्यांना हा विचार त्यांच्या मनामध्ये असतो की आता जर आपण कॉन्ट्रॅक्टवर ह्या महामंडळाच्या सेवेमध्ये गेलो तर भविष्यामध्ये जेव्हा परमनंट होऊ तेव्हा ह्याच कॉन्ट्रॅक्टचा फायदा आपल्याला होईल आणि ते सातत्याने त्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपणही कधी कधी निर्णय घेतो की ठीक आहे, गेली अनेक वर्ष कॉन्ट्रॅक्टवर यांनी काम केलेलं आहे, याला आता परमनंट होण्याची गरज आहे. परंतु काही वेळा बिचारे ते वयोमर्यादेमध्ये ते न बसत असल्या कारणाने ते आपण त्यांना घेऊ शकत नाही. किती प्रयत्न केला, तुमचा माझा किती मानसिक जरी आपण विचार केला तरी कायदेशीर त्रुटी त्यामध्ये असतात. त्यामुळे आम्ही काही निकष ह्या कॉन्ट्रॅक्ट भरती करत असताना डॉक्टर शशिकांत शिंदे साहेब, जेणेकरून जे कॉन्ट्रॅक्टवरचे आत्ताचे कर्मचारी आहे ते भविष्यामध्ये त्या ठिकाणी पात्र होतील. परंतु आता ठीक आहे, सभागृहामध्ये तुमच्या भावना आहेत, माझ्या भावना सारख्याच आहेत. हा, ते आपण ते करतोय लिमिटेशन, म्हणजे जेणेकरून वयोमर्यादेच्या सर्वात जास्त वयोमर्यादेची अट जी असते त्याच्यामध्ये बरेच काही बसले जात नाही. त्यामुळे असाच आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून आमचंही काम हलकं होणार आहे. उद्या आम्ही परमनंट जरी ते सगळे कर्मचारी घेतले तरी त्यांच्या ह्या वर्ष दीड वर्षाच्या 6 महिन्याच्या अनुभवाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होईल आणि अपघातांचं प्रमाण वगैरे जे आहे ते होणार नाही याची दक्षता घेतील. त्यामुळे त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो. तुमचा दुसरा प्रश्न होता की एसटी महामंडळ हे नफ्याचं साधन नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशातलं कुठलंही एसटी महामंडळ हे फायद्यामध्ये गेलेलंच नाही आणि महाराष्ट्रात त्याला काही वेगळं नाहीये. आपणही प्रयत्न करतोय, परंतु तोट्यात जाण्याची जी क्षमता आहे ती कुठेतरी लिमिटेड असायला हवी. म्हणून आपण प्रयत्न करतोय की फायद्यामध्ये नाही पण राज्य सरकारकडे पगारासाठी का होईना 5 तारखेपासून आपल्याला गयावया करायला लागू नये अशी परिस्थिती एसटी महामंडळाची होऊ नये यासाठी मी प्रयत्न करतोय. ते काय भविष्यामध्ये प्रताप सर नाही, काय कोणी जरी आलं तरी ते काय फायद्यात जाणार नाही, तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे फायद्यात आणण्याच्या ह्या खोट्या घोषणा किंवा वल्गना मी काही करणार नाही, परंतु तोटा कमी होण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच करेन. मी तेच मी म्हणतोय. आजपर्यंत आपल्या ताफ्यामध्ये मिडी बसेस नव्हत्या. आज ज्या मी नवीन बसेस घेतोय त्यामध्ये 54 ह्या 3x2च्या बसेस आहे. पूर्वी 40 सीटिंगच्या बसेस होत्या. 40 सीटिंगच्या बसेसमध्ये लोक प्रवासी उभे राहत होते. आज ह्या 3x2च्या बसेसमध्ये आपण 56 आसन आहे, म्हणजे 16 लोक ऍडिशनल बसता येईल. म्हणजे 3 बसेस ज्या आहेत ते म्हणजे 3 एका 16 48 म्हणजे 3 बसेसचे पॅसेंजर जे आहे ते विभागले तर 16 एका पॅसेंजर बसेसमध्ये जास्त बसतील. त्यामुळे प्रवासी संख्या पण आपली वाढणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या मिडी बसेस ज्या आहेत त्या मिडी बसेसमध्ये फक्त 28 आसन क्षमता आहे. आता हे 28 आसन क्षमतेमध्ये प्रॉफिट तर येणार काहीच नाही, उलट त्याच्यामध्ये 50% लॉसच जाणार आहे. तरी सुद्धा मी मगाशीच म्हणालो, आपल्या तळागाळातल्या जे डोंगर दऱ्यामध्ये राहणारे आदिवासी बांधव आहेत, एसटी आहेत, म्हणजे एसटीच्या सेवेला अशा पद्धतीची ती योजना आहे. त्यामुळे लॉस का होईना परंतु आपण डोंगर दऱ्यामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, छोट्या रस्त्यांमध्ये पानंद रस्ते सोडून आपण त्या बसेस एसटी जातील याची व्यवस्था आपण करतोय आणि पुढल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला प्रचिती